झी 24 तास एक पाऊल पुढे। बदलापूरची स्वयंभू ऐतिहासिक गावदेवी बदलापूर वासियांचं श्रद्धास्थान आहे। जरीमरी आईच्या नावानेही संबोधल्या जाणाऱ्या या देवीच्या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी असते। कुळगाव बदलापूर पूर्वेकडील एका निसर्गरम्य तळ्याच्या बाजूला 100 वर्षाहून अधिक जुनं पेंढा टाकून छप्पर केलेलं एक देऊळ होतं। याच देवळात देवीच्या 2 दगडी प्रतिमा होत्या। या स्वयंभू असल्याचं आजही जुने लोक सांगतात। देवळाच्या बाजूला तळ आणि तळ्याच्या बाजूला शंकराचं प्राचीन मंदिर असल्यानं गावदेवीच्या मंदिरातील 2 प्रतिमा भवानी आणि भैरवीच्या असाव्यात असा तर्क काढला गेला। विविध गावांची देवी म्हणून तिला गावदेवी असं नाव पडलं। काही लोक भक्तिभावानं या देवीला जरीमरी आई अशा नावानेही संबोधतात। या बदलापूर गाव कुळगाव बदलापूर ह्याचं शहराचं पूर्ण ती रक्षण करणारी बाई आहे। तर तिला या इथील सगळे मंडळी जे आहेत आमच्या बदलापूर गावातली ते अतिशय मानतात आणि तिचा इतका सुंदर उत्साह करतात। नवरात्रामध्ये 9 दिवस देवाची आरती असते, पूजा असते, घटस्थापना असते, मोठमोठी लोक इथे येतात आणि आज हे जे मंदिर बांधले हे आम्ही लहानपणापासून पाहतो। 60 वर्षांपूर्वी या देवीसाठी पितळीचे मुखवटे तयार करण्यात आले। अतिशय जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध अशा या देवीचा नवसाला पावणारी देवी म्हणून लौकिक आहे। गावदेवी आमच्या गावाचं रक्षण करते। तिला कोणत्याही प्रकारे नवस बोला ती नवस पूर्ण करते। पूर्ण पंचकृषींनी सर्व लोक नवस फेडण्यासाठी चैत्र पौर्णिमेला जत्रा असते तेव्हा मोठा उत्सव असतो। हे गावदेवी मंदिराचा इतिहास असा आहे की या गावदेवी मंदिर जे गावकरी आहेत त्यांची श्रद्धा आहे की गावावर कुठलंही जे संकट यायच्या अगोदर गावदेवी ते सर्व संकट दूर करते। फक्त जो दरोड्यांचं संकट असू दे किंवा रोगराई काही गावात पसरल्याच्या अगोदर गावदेवी सगळ्यांचं निदान करते। चैत्र पौर्णिमेला मोठ्या थाटात या देवीचा उत्सव साजरा केला जातो। नवरात्रात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम या मंदिरात होत असतात। झी 24 तास साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।